नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिलिंद सुरेश पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल हा माझा अभ्यास विषय। मी सद्यस्थितीत कर्मवीर काकासाहेब वाघ कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय काकासाहेब नगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे कार्यरत असून कोविड-19चा कालखंड हा सर्वांसाठीच वेदनादायी व खराब असा आहे। खराब यासाठी कारण प्रत्येकाला घरात थांबावं लागतंय, बऱ्याच लोकांची उपासमार होते आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होतंय। तर अशा प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आमच्या शैक्षणिक संस्थेने के वाघ शैक्षणिक संस्था यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्हा सर्वांना, माझ्या सहकारी प्राध्यापकांना असे निर्देश दिलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गैरसोयी दूर करण्याच्या हेतूने तुम्ही अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ बनवा व त्यांच्याशी ते शेअर करा यूट्यूब माध्यमातून आणि त्यांना त्यांचा लाभ घेऊ द्या, जेणेकरून हा कालखंड संपल्यानंतर, कारण ऊन सावलीचा खेळ हा चालू असतो, दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर दिवस येतो, तसं हेही दिवस जातील आणि परत एकदा नव्या उमेदीने आम्ही सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, आमची शैक्षणिक संस्था ही कामाला लागणार आहोत आणि आजही अहोरात्र आम्ही त्यासाठी झटत आहोत। त्यासाठी आम्हाला आमच्या शैक्षणिक संस्थेने प्रेरित केलेलं आहे, म्हणून मी संस्थेचा, त्यांच्या समाजाविषयी काहीतरी देणं लागतं या भावनेचा आदर करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी भारताचा प्रादेशिक भूगोल जो G3 TYBA पेपर आहे यामधील पहिल्या घटकातील आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली, त्यानंतर आपण हिंदी महासागराचे भूराजकीय महत्त्व बघत आहोत। तर त्यातील 5 पॉईंट मी आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत। तर 6वा मुद्दा मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करणार आहे की कशा प्रकारे हिंदी महासागराचं भूराजकीय महत्त्व आहे भारताच्या दृष्टिकोनातून। भारताला 7516.6 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर यामुळे भारताला द्वीपकल्पीय स्थान प्राप्त झालेलं आहे। त्यातल्या त्यात भारताच्या मुख्य भूमीला जो सागर किनारा लाभलेला आहे तो 6100 किलोमीटरचा आहे आणि जो मी तुम्हाला सांगितला 7516.6 हा समुद्रकिनारा भारताची बेटं आणि मुख्य भूमी मिळून आहे। भारताच्या दक्षिणेस श्रीलंका हा देश आहे जो मन्नारच्या आखात आणि पालकची सामुद्रधुनी यामुळे भारतापासून वेगळा झालेला आहे। भारताच्या मालकीची 247 बेटं असून त्यापैकी बे ऑफ बेंगॉल म्हणजेच बंगालच्या उपसागरात 204 बेटं आहेत, तर उर्वरित 43 बेटं ही अरबी समुद्रात आहेत। मालदीव हा स्वतंत्र देश अरबी समुद्रात आहे। लक्षद्वीप आणि मिनिकॉय हा भारताच्या मालकीच्या बेटांचा समूह आहे। तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या मुख्य मुद्द्याला, जो आहे हिंदी महासागराचे भूराजकीय महत्त्व। बघा, जनरल ऑफ द इंडियन ओशन रिजन नुसार जगाच्या 80% खनिज तेलाची वाहतूक, ज्याला आपण व्यापार म्हणू शकतो, हा हिंदी महासागरातून होत असतो। बघा, 80%, आकडा छोटा नाही आहे मित्रांनो। खनिज तेलाची वाहतूक 80% या महासागरातून होत असते। पैकी 40% ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून, तर 35% मलाक्काच्या सामुद्रधुनीतून व 8% बाब अल मंडाबच्या सामुद्रधुनीतून होते। बघा की ही जी ठिकाणं आहेत ही तुम्हाला शोधावी लागतील, कारण बऱ्याच वेळेस असं होत असतं की सर्वच गोष्टी ह्या एक्सप्लेन करता येत नाही, त्याच्यामुळे मुख्य अभ्यास विषय हा बाजूला राहतो, म्हणून मी इथे नकाशाचा आधार घेतलेला नाही। पण तरीसुद्धा तुम्ही हे गुगल करू शकतात आणि हे शोधू शकतात की होर्मुझची सामुद्रधुनी कुठे आहे, मलाक्काची सामुद्रधुनी कुठे आहे आणि बाब अल मंडाबची सामुद्रधुनी ही कुठे आहे। तर या 80% व्यापारापैकी हा इतके टक्के व्यापार हा यामधून होत असतो। तर भारतीय नौदलाकडून संरक्षण मिळत असल्याने या व्यापारावर भारताचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित आहे। सोमालियन चाचे असतात, मोठ्या प्रमाणावर हे आक्रमण करत असतात तेलाच्या टँकरवर, प्रवासी जहाजांवर, तेव्हा भारतीय नौदल मोठ्या प्रमाणावर अशा जहाजांना संरक्षण पुरवत असतं, कारण भारताकडे सशक्त असं नौदल आहे, चांगल्या प्रकारची जहाजं आहेत, ती व्यापारी असतील अथवा लष्करी असतील, पण चांगल्या प्रकारची जहाजं भारताकडे अस्तित्वात आहेत। तर या दृष्टिकोनातून सुद्धा हिंदी महासागराचं भूराजकीय महत्त्व हे अधिक आहे। बघा, इराण अफगाणिस्तान कारवाईवेळी अमेरिकेने हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया हा लष्करी तळ वापरला व अमेरिकेला हिंदी महासागरातील आपले स्थान बळकट असावे असे वाटू लागले, म्हणून अमेरिकेने भारतास जवळ करण्यास सुरुवात केली।
बघा स्ट्रॅटर्जी कशी असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिएगो गार्सिया हा लष्करी तळ वापरला, कारण मोठं अंतर आहे हे अफगाणिस्तान किंवा इराण, तर तिथून शक्य नसल्या कारणास्तव अमेरिकेने दिएगो गार्सिया लष्करी तळ जो हिंदी महासागरात आहे हा वापरला. आणि मग अमेरिकेला जाणीव झाली की भारताचं या भागातलं महत्त्व किती मोठं आहे. म्हणून भारताने काय केलं, म्हणून अमेरिकेने भारतात जवळ करण्यास सुरुवात केली. आपले द्विपक्षीय व्यापारी संबंध करार मदार करून मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आणि यावरून भारताचे हिंदी महासागरातील नैसर्गिक स्थान किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पुढचा मुद्दा आहे, भारतीय द्वीपकल्पाची हिंदी महासागरातील लांबी ही 1980 किलोमीटर इतकी असून हिंदी महासागराचे 50% तळक्षेत्र हे भारताच्या 1500 किलोमीटर त्रिज्येच्या अधिकाराखाली येते. बघा भारताचा अधिकार, कारण भारताला द्वीपकल्प स्थान लाभलेला आहे. द्वीपकल्पीय स्थानामुळे जो निमुळता कन्याकुमारीपर्यंतचा जो भाग आहे, ज्याचं अक्षरवृत्तीय विस्तार हा 8 डिग्री 4 मिनिट इतका आहे. अंदमान आणि निकोबार बेटांचा जो निकोबार मधील सर्वात दक्षिणेकडील जो पॉईंट आहे, ज्याला इंदिरा पॉईंट असं म्हटलं जातं, पार्सन पॉईंट म्हटलं जातं, पिग्मिलियन पॉईंटसुद्धा ज्याला म्हटलं जातं, तर तो जो पॉईंट आहे 6 डिग्री 4.5 मिनिट इथून त्याची सुरुवात होते. तर अशा प्रकारे भारताला मोठ्या प्रमाणावर हिंदी महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी त्याच्या द्वीपकल्पी स्थानामुळे मिळालेली आहे. तर ज्यामुळे एडनचे आखात व मलक्काची सामुद्रधुनीपर्यंत भारताचा प्रभाव, नैसर्गिक भूरचनेचा लाभ उठवत भारताने अशा महत्त्वाच्या 6 देशांमध्ये स्थान मिळविले आहे की ज्यांच्याकडे समुद्र तळाखालील व वरील नैसर्गिक साधन संपत्तीचा लाभ घेण्याचे तंत्रज्ञान आहे. म्हणून भारताच्या दृष्टिकोनातून हिंदी महासागराचे आर्थिक महत्त्व अधिक आहे. बघा की जेवढा जास्त समुद्रातील तळभागावर एखाद्या देशाचा अधिकार, तेवढं तेथील साधन संपत्ती वापरण्याचा अधिकार त्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे भारताला हे खूप मोठे क्षेत्र लाभल्यामुळे भारत मोठ्या प्रमाणावर या तळभागावरील साधन संपत्तीचा लाभ उचलत आहे. बघा मुंबई हाय, बरोबर, ज्याला बॉम्बे हाय म्हणून ओळखलं जातं, उत्तर पश्चिमेकडे मुंबईच्या हे एक खनिज तेल क्षेत्र आहे, जिथून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल आपल्याला मिळत असतं. त्यातल्या त्यात आणखी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला लागून असलेलं जे रिलायन्सने शोधलेलं आहे, तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर खनिज तेल आहे. तर अशा प्रकारे या साधन संपत्तीचा लाभ घेण्याचा आपल्याला संधी मिळत असते. जर उदाहरणार्थ दाखल घ्यायचं झालं तर नेपाळला समुद्र किनारपट्टी लाभलेली नाही, येतात. पुढचा मुद्दा आहे समुद्र महासागराच्या संदर्भातील आंतरराष्ट्रीय नियमानुसार हिंदी महासागरातील भारताचे टेरिटोरियल झोन 40 किलोमीटर व विशेष आर्थिक क्षेत्र, ज्यास EEZ असं म्हटलं जातं, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असा त्याचा फुल फॉर्म आहे. बऱ्याच वेळेस UPSC MPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायला हवं. कारण त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की हेही असू शकतं तेही असू शकतं, म्हणून आपल्याला विशिष्ट माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं, तर हे 320 किलोमीटर इतके आहे व हे सर्व मिळून 1,50,000 चौरस किलोमीटर हिंदी महासागराच्या क्षेत्रावरील साधन संपत्तीचा विकास व लाभ घेण्याचे अधिकार भारतास आहे. बघा ज्या देशांकडे समुद्रकिनारा नाही, सागरी क्षेत्र नाही, असे देश मोठ्या प्रमाणावर अशा साधन संपत्तीचा लाभ घेण्यासाठी काय होतात, मुकतात. त्यांना अशा साधन संपत्तीचा लाभ घेता येत नाही, त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, परावलंबी राहावं लागतं. पण भारताकडे अशा प्रकारचं सागर तळ क्षेत्र उपलब्ध असल्यामुळे आपल्याला येथील खनिज संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर लाभ हा घेता येत असतो. अशा प्रकारे आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल की हिंदी महासागराचं भूराजकीय महत्त्व हे भारताच्या दृष्टिकोनातून कसं आहे, बरोबर. तर याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. अशा प्रकारेच तुम्ही मुद्देसूद जर लिहिलं तर परीक्षेत सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळवू शकतात. पण तुम्हाला स्पेसिफिक होणं गरजेचं आहे, कारण ज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं आहे. पण आपल्याला पहिल्यांदा लक्ष निश्चित करून ते ज्ञान घेणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही मुद्देसूद जर उत्तर लिहाल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात, चांगले गुण मिळू शकतात. तर हा एक छोटासा प्रयत्न या संदर्भात. पुढचा आपला जो मुद्दा आहे की भारत आणि शेजारील देशांचे असलेले भारताचे संबंध, ज्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर प्रश्न हा पाकिस्तान आणि चीन यांच्या संदर्भात विचारला जात असतो. कारण हे दोन्ही देश आपली शत्रू राष्ट्र आहेत की जे मोठ्या प्रमाणावर भारताच्या कुरापती काढत असतात. म्हणून भारत व पाकिस्तान संबंध आपण सर्वप्रथम बघणार आहोत. बघा ऐतिहासिक संबंध
भारतातूनच पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि जाताना त्यांनी भारताची फाळणी केली, ज्याच्यामधून पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 पाकिस्तान उदयास आले, ज्यामध्ये आजचा जो पूर्व पाकिस्तान आहे, जो बांगलादेश या नावाने ओळखला जातो, तर 1947 पर्यंत म्हणजे जवळजवळ 150 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले व जाताना न भरून येणारी जखम देऊन गेले, ती म्हणजे भारताचे विभाजन व पाकिस्तानची निर्मिती. भारत व पाकिस्तानमधील ऐतिहासिक व राजकीय घडामोडी ह्या जातील स्वरूपाच्या आहेत. राजकीय घटना ह्या बघा, आता ज्या काही ऐतिहासिक व राजकीय घडामोडी ज्या घडलेल्या आहेत, इतिहासालाच बऱ्याच वेळेस दुःखद किनार असते आणि भारताच्या संदर्भात तसं झालेलं आहे. 1947मध्ये भारतापासून पाकिस्तान हा वेगळा झाला, ते एक मुस्लिम बहुल राष्ट्र तयार झालं आणि आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयास आलो, तर भारताचे ऐतिहासिक संबंध हे तिथून सुरू होतात. बघा, विघटनानंतर 12.5 दशलक्ष लोकांनी दोन्ही देशात स्थलांतर केले. बघा, 12.5 दशलक्ष ही संख्या कमी नाही आहे मित्रांनो. व या दरम्यान घडलेल्या दंगलीमध्ये काही हजार ते 1 दशलक्ष लोकांचा संहार झाला व भारत हे लोकशाही समाजवादी राष्ट्र उदयास आले, ज्यात 80% अधिक लोक हिंदू धर्मीय होते, तर मुस्लिम बहुल पाकिस्तानचा उदय झाला. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर नरसंहार हा त्या कालखंडात झाला. ती अतिशय दुःखद घटना, मानवतेला काळिमा फासणारी ती घटना होती. पण आता त्या जखमा आपरलेलो आहोत आणि आपण एक सशक्त असं लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास. पुढचा मुद्दा आहे जुनागड व जम्मू आणि काश्मीर ही संस्थाने, ज्यांचे संस्थानिक नवाब महाबत खान व महाराजा हरिसिंग अनुक्रमे होते, यांनी भारतात विलीन होण्यास नकार दर्शविला, कारण जम्मू आणि काश्मीरमधील बहुसंख्य प्रजा जरी मुस्लिम असली तरी राजा हिंदू होता व त्यास आपले संस्थान स्वतंत्र ठेवायचे होते व जुनागडच्या नवाबास पाकिस्तानचे आकर्षण होते. परंतु सरदार पटेलांनी ही संस्थाने भारतात विलीन करण्यास अनुकूल वातावरण बनवले. बघा, सरदार पटेलांचं योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतरच्या भारताच्या उभारणीत आपण नाकारू शकत नाहीत. या लोहपुरुषाने, त्यांना लोहपुरुष म्हणून सुद्धा ओळखले जात होते, सरदार पटेलांनी मोठ्या प्रमाणावर जी भारतात वेगवेगळी संस्थानं होती छोटी छोटी, ही त्यांनी भारतात सामोपचाराने विलीन करून घेतली आणि बळाचा वापर करून खूप थोडी संस्थानं भारतात विलीन झालेली आहेत. परंतु त्यातील सर्व संस्थानांनी अपेक्षित असा पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला व ते भारताचा एक भाग बनले आणि अखंड असं भारत हे एक लोकशाही राष्ट्र म्हणून येथे उदयास आलेलं आहे. एवढंच बघणार आहोत. या पुढची माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट देत राहा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याचा पुरेपूर जेवढा जास्तीत जास्त वापर होईल, जेवढा तुम्हाला हा इतरांबरोबर शेअर करता येईल, त्यांना जर तो योग्य वाटला तर त्याचा ते वापर करतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे, माझ्या महाविद्यालयातर्फे, के वाघ शैक्षणिक संस्थेतर्फे, के वाघ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय काकासाहेब नगर तर्फे मी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.